नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरोपियन संघ म्हणजे युरोपियन युनियन, त्यालाच आपण युरोपियन सामायिक बाजार म्हणजेच युरोपियन कॉमन मार्केट असं म्हणतो. तर याची पार्श्वभूमी पाहायची म्हटलं तर बघा, 1930च्या जागतिक महामंदीनंतर अनेक राष्ट्रांनी देशांतर्गत स्थैर्य महत्त्वाचं मानून काय केलं, इतर राष्ट्रांच्या आर्थिक हितसंबंधाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय चलनविषयक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला माहीत असेल, नाव ऐकून असेल, प्रसिद्ध इंग्रज अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनॉर्ड केन्स याने सन 1943 मध्ये एक योजना तयार केली. लक्षात घ्या. आणि त्या योजनेनंतर ब्रिटन वुड्स येथे, ब्रिटन वुड्स हा एक देश आहे, तेथे 1944 मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिली म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक म्हणजे IBRD, या दोन संस्थांची स्थापना करण्याचा काय केलं, निर्णय घेण्यात आला. म्हणजे 1950 नंतरच्या काळामध्ये युरोपियन राष्ट्रांनी एकत्र येऊन सामायिक बाजार स्थापन करण्याचा हालचाली सुरू केल्या. म्हणजेच युरोपियन संघ स्थापन करण्यासाठी काय केल्या, हालचाली केल्या. तर विद्यार्थ्यांनो, या युरोपियन युनियनमध्ये त्याची स्थापना आणि व्यवस्थापन कशा पद्धतीनं झालं ते आपण पाहूया. तर 1 जानेवारी 1957 मध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, लक्झेंबर्ग आणि बेल्जियम या प्रारंभिक सभासद राष्ट्रांनी काय केलं, युरोपियन युनियनची स्थापना केली. आणि नंतर मात्र 1973 मध्ये डेन्मार्क, ब्रिटन आणि आयर्लंड ही जी काय सभासद राष्ट्रे आहेत, ती सभासद राष्ट्रे तिथं सभासद म्हणून झाली. आता बघा, सन 1981 मध्ये ग्रीस आणि स्पेन आणि पोर्तुगाल ही जी काही राष्ट्रे आहेत, ही राष्ट्रे या समुदायामध्ये म्हणजे ह्या युनियनमध्ये परत समाविष्ट किंवा सहभागी झाली. तर या आर्थिक समुदायाच्या व्यवस्थापकीय यंत्रणेचे जे काही विविध भाग आहेत, तर ते भाग कोणते, की युरोपियन संसदीय परिषद. ते भाग म्हणजे कोणते, युरोपियन संसदीय परिषद. तर या परिषदेमध्ये बघा, युरोपियन संसदीय परिषदेमध्ये प्रत्येक राष्ट्राचं जे काय प्रतिनिधित्व, प्रत्येक राष्ट्राचे काय असतात, सदस्य म्हणजे प्रतिनिधी असतात. आणि एकूण 198 सभासदांची ही परिषद आहे. म्हणजे या परिषदेला कायदे बनवण्याचे अधिकार आहेत. लक्षात आलं. आता दुसरं, मंत्री परिषद. मंत्री परिषदमध्ये अनेक सदस्य राष्ट्रांचा प्रतिनिधीमधून एक मंत्री असतो आणि अशा सर्व राष्ट्रातील मंत्र्यांची मिळून एक परिषद असते. लक्षात आलं. आणि तिसरं, आर्थिक परिषद. आर्थिक परिषद, तर त्या आर्थिक परिषदेमध्ये, आर्थिक परिषदेत म्हणजे काय, की गुंतवणूक उपभोक्ता हा श्रमिकांच्या प्रतिनिधी असतात. लक्षात आलं. गुंतवणूक उपभोक्ता हा श्रमिकांचा प्रतिनिधी असतात. आणि शेवटचा, न्यायालय. तर या न्यायालय ही संस्था युरोपीय समुदायासाठी म्हणजे युरोपियन संघासाठी सर्वोच्च म्हणून कार्य करतं. म्हणजे या समुदायातील जे काही वादविवाद आहेत, त्या वादविवादावर निर्णय घेण्याची जे काय निर्णय घेण्यासाठी हे न्यायालय सज्ज असतं. लक्षात आलं. म्हणजे हे झालं स्थापना आणि व्यवस्थापन हे युरोपियन संघामधल्या. तर युरोपियन संघातली जी काही उद्दिष्टे आहेत, युरोपियन संघातली उद्दिष्टे, तर आपण उद्दिष्टे पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, पहिलं उद्दिष्ट असं आहे की राष्ट्रांच्या वस्तू व भांडवल यांच्या प्रवेशावर आलेले जे काही निर्बंध आहेत किंवा अडथळे आहेत ते दूर करणे. दुसरं उद्दिष्ट असं आहे की सभासद राष्ट्रातील जकाती, व्यापार निर्बंध आणि इतर अडथळे दूर करणे. युरोपियन संघाचं तिसरं उद्दिष्ट असं आहे की व्यापार वाढवण्यासाठी परस्पर सहकार्याद्वारे आर्थिक आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देणे. चौथं असं आहे की सभासद राष्ट्रांच्या कायद्यामध्ये एकरूपता आणून आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडणे. पाचवं, सभासद राष्ट्रातील रोजगाराच्या संधी वाढवून लोकांचं राहणीमान उंचावणं.
नंतर पुढं युरोपियन गुंतवणूक बँकेची स्थापना करून व्यापारात वाढ घडवून आणणे. पुढचं सभासद राष्ट्रांच्या व्यवहार तोलाची असमतोल दूर करणे. लक्षात आलं. नंतर शेतीविषयक समान धोरण आखणे आणि राबवणे हे एक उद्दिष्ट युरोपियन संघाचं आहे. नंतर पुढचं उद्दिष्ट असं आहे की अनावश्यक स्पर्धा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे. आणि शेवटचं उद्दिष्ट असं युरोपियन संघामध्ये सांगितलं जाते की युरोपियन समुदाय बाहेरील बाहेरील राष्ट्रांबाबत समान प्रशुल्क कोटा इत्यादी बाबत समान धोरण राबवणे. तर या युरोपियन संघाच्या जी काही उद्दिष्टांबरोबरच आणखी काही उद्दिष्टे सांगू शकतो की युरोपियन खंडातील तयार मालाला बघा संरक्षण देणे. युरोपियन खंडातील तयार मालाला संरक्षण देणे किंवा वेगवेगळ्या राष्ट्रांच्या कायद्यामध्ये सुसूत्रता आणणे. नंतर रोजगाराच्या संधी वाढवून राहणीमान सुधारण्यासाठी सामायिक निधीची उभारणी करणे ही देखील काय आहेत उद्दिष्टे युरोपीय सामायिक बाजारामध्ये आपल्याला लक्षात येतात. तर अशा पद्धतीनं ही काय युरोपीय संघाची उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे आपल्याला इथं माहिती झालेली आहेत. तर युरोपियन संघाची कार्ये. तर विद्यार्थ्यांनो युरोपीय संघाची जी काही कार्य आहेत ती कार्ये प्रथम कार्य असं आहे की निर्यात व आयात व्यापारामध्ये वाढ. तर युरोपीय सामाजिक बाजारामुळं किंवा युरोपीय संघामुळं जे काय आयात आणि निर्यातीवर प्रशुल्क आहेत ते प्रशुल्क काढून टाकले आहेत. लक्षात आलं. म्हणजे ते त्यांचं कार्य आणि त्याचा परिणाम काय होतो की आयात निर्यात व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. म्हणजे जेव्हा आयात निर्यातीवरील प्रशुल्क काढून टाकल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला आयात आणि निर्यातीवर मोठ्या प्रमाणात वाढ झाली असा त्याचा परिणाम झाला. पुढचा मुद्दा असा आहे की जागतिक व्यापारातील हिस्सा. जागतिक व्यापारातील हिस्सा. तर युरोपीय समुदायाचा एकूण जागतिक व्यापारातील जो काही वाटा आहे किंवा 1958 मध्ये तो वाटा किती होता 23% होता. आणि नंतर बघा हळूहळू 1994 मध्ये तो त्या जागतिक व्यापारातील वाटा किती झाला 43 पर्यंत वाढला. म्हणजे जागतिक व्यापारातील जो काही वाटा किंवा आपण हिस्सा म्हणतो तो 58 नंतर 84 मध्ये तो वाढला. नंतर पुढचा कृषीविषयक धोरण. कृषीविषयक धोरण. तर युरोपीय संघाने समान कृषी धोरण ठेवण्यावर भर दिला. परंतु काय झालं की वेगवेगळ्या राष्ट्रात शेतीला वेगवेगळे अर्थसहाय्य दिलं जात असल्यामुळं त्यामध्ये काय झालं फारसं यश मिळालं नाही असं त्यांच्या निदर्शनास आलं. म्हणजे ऑब्झर्व केलं. तर कृषी मालाच्या खरेदी विक्रीवर जे काय बंधने आहेत ती बंधने ठेवण्यात आलेली नव्हती. हे एक महत्त्वाचं कार्य युरोपीय संघामध्ये ठेवण्यात आलं. तर पुढचा मुद्दा असा आहे की श्रम व भांडवली गतिशीलता वाढली. तर या श्रम आणि भांडवली हालचालावरील निर्बंध दूर केल्यामुळं आर्थिक समुदायाअंतर्गत गतिशीलता काय झाली वाढली. आणि पुढचा मुद्दा असा आहे की औद्योगिक वस्तू. तर औद्योगिक वस्तूवरील प्रशुल्क दरवर्षी 10% कमी केल्यामुळं आयात निर्यात व्यापार हा काय झाला मुक्त करण्यात आला. हे एक महत्त्वाचं कार्य इथं युरोपियन संघाचं मांडण्यात आलं आहे. तर पुढं युरोपियन संघाचे जे काही फायदे आहेत युरोपीय संघ स्थापन केल्यापासून ते आतापर्यंत जे काही फायदे आहेत ते फायदे कशा पद्धतीचे आहेत हे फायदे आपण वेगवेगळ्या मुद्द्यांनी पाहूया. तर पहिला मुद्दा असा आहे की प्रादेशिक सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण. पहिला फायदा असा आहे की प्रादेशिक सहकार्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे काय की युरोपियन सामायिक बाजार म्हणजे त्याला आपण युरोपियन संघ म्हणतो. तर हे सामायिक बाजारानं प्रादेशिक आणि आर्थिक सहकार्याचं एक उत्कृष्ट उदाहरण काय केलेलं आहे जगासमोर ठेवलेलं आहे. आणि त्यापासून प्रेरणा घेऊन जगाच्या विविध विभागामध्ये प्रादेशिक आर्थिक सहकार्यासाठी अनेक संघटना स्थापन करण्यात आल्या. उदाहरणार्थ बघा की सार्क, ओपेक, नाफ्टा आणि मॅटो इत्यादी. म्हणजे युरोपियन संघाचे जे काही फायदे आहेत ते फायद्यामध्ये हे एक उत्कृष्ट उदाहरण जगासमोर ठेवण्यात यश मिळालेलं आहे आणि त्याचाच तो एक फायदा आहे. पुढचा मुद्दा असा आहे की आर्थिक विकास.
आर्थिक विकास. तर या आर्थिक विकासामध्ये युरोपीय संघामुळं सदस्य राष्ट्राच्या आर्थिक विकासाला काय झाली, चालना मिळाली आणि आर्थिक विकासाचा वेग वाढल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न इत्यादी म्हणजे वेग वाढल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न हे दरडोई उत्पन्न इत्यादीमध्ये काय झाली, वाढ झाली आणि त्या वाढीमुळं काय झालं की आर्थिक विकासासाठी आणखी पोषक वातावरण तयार होऊन सदस्य राष्ट्रांचा पूर्वीच्या तुलनेमध्ये अधिक वेगानं काय झाला, विकास झाला. तर अशा पद्धतीनं हे काय आर्थिक विकास आहे. आर्थिक विकासामध्ये सुद्धा युरोपीय संघाचा जो काही फायदा आहे तो आर्थिक विकासामुळं आर्थिक विकासात भर पडण्यात आली. पुढचा मुद्दा असा आहे की आंतरक्षेत्रीय व्यापारात वाढ. आंतरक्षेत्रीय व्यापारात वाढ. तर या आंतरक्षेत्रीय व्यापारात वाढ याच्यामध्ये युरोपीय जे काही संघ आहेत ते म्हणजे त्याचं ठळक असा फायदा म्हणजे ठळक यश आपल्याला मानलं जातं. म्हणजे आंतरक्षेत्रीय व्यापारामध्ये जी काही वाढ झाली, या संघटनेचे जे सदस्य आहेत ते सदस्य देशांनी काय केलं, जकाती कमी केल्यामुळं त्यांच्या आपापसातील व्यापारामध्ये बरीच वाढ झाली. म्हणजे व्यापार आणि वाढीची औद्योगिक क्षेत्रावर अनुकूल परिणाम होऊन सर्व देशांची काय झाली, औद्योगिक कार्यक्षमता काय झाली, वाढली. तर अशा पद्धतीनं आंतरक्षेत्रीय व्यापारामध्ये वाढ झाली. आता इथं विदेशी व्यापारात वाढ, इथं देशीच्या ऐवजी विदेशी आहे, विदेशी व्यापारात वाढ. तर युरोपीय संघाचे जे काही सदस्य राष्ट्रांच्या विदेशी व्यापारामध्ये बरीच वाढ झाली. म्हणजे 58मध्ये बघा 1958मध्ये एकूण जागतिक व्यापारामध्ये सदस्य राष्ट्रांचा वाटा मागच्या आपण चर्चामध्ये सांगितलेलं आहे की 23% होता. कधी 58मध्ये आणि 84मध्ये तो किती झाला, 43% इतका वाढला. म्हणजे सदस्य राष्ट्रांच्या आयात निर्यातीचा विचार जर केला तर 1992मध्ये बघा एकूण जागतिक आयात आणि निर्यातीत या देशाचा वाटा अनुक्रमे किती झाला, कधी 1992मध्ये आयातीचा वाटा 43.44 आणि निर्यातीचा वाटा 22.12% इतका होता. म्हणजे याचा अर्थ काय की युरोपीय संघामुळं जागतिक व्यापारामध्ये निश्चितपणे काय झाली, वाढ होण्यास मदत झाली. हा एक महत्त्वाचा विदेशी व्यापारामुळं काय झाला, फायदा झाला. तर पुढचा मुद्दा असा आहे की प्रभावी गटाची निर्मिती. प्रभावी गटाची निर्मिती. तर या युरोपीय संघाचे सध्या किती सभासद देश आहेत, 25. तर या 25 सभासद देश त्यांच्या एकत्रीकरणामुळे जागतिक पातळीवर एक प्रभावी गट निर्माण झाला. आणि आज बघा अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रामध्ये राजकीय, आर्थिक आणि व्यापारविषयक क्षेत्रासह जो काही शह देण्याचं काम या हा जो गट आहे तो गट करू शकतो. म्हणजे त्यामुळं काय होतं की सत्ता या सत्तेमध्ये समतोल होण्यास मदत होऊ शकते. पुढचा मुद्दा असा आहे की लहान देशांना लाभदायक, लहान देशांना रोजगार निर्मिती. तर युरोपीय सामायिक बाजाराच्या स्थापनेमुळं प्रत्येक सभासद देश आर्थिक सुबकतेकडे वाटचाल करीत आहे आणि या देशातील औद्योगिक विकासाची प्रक्रिया गतिमान झाल्यामुळं कामगारांची गतिशीलता देखील वाढत आहे आणि त्यामुळं काय की अनेक बेकार कामगारांना रोजगार प्राप्त झालेला आहे. म्हणजे रोजगार निर्मिती काय झाली इथं या युरोपीय संघामुळं त्याचा एक फायदा निर्माण झाला. पुढचा मुद्दा आहे की लहान देशांना लाभदायक. तर लहान देशांना लाभदायक कशा पद्धतीनं, तर काही सभासद देश बघा म्हणजे कशातले युनियन संघातले काही सभासद देश तुलनेनं काय आहेत, लहान आणि अल्पविकसित आहेत. मग असे जरी असले तरी बघा हे सर्व सभासद देश एकत्रितपणे आर्थिक सहकार्याचे निर्णय घेतात. लक्षात आलं, म्हणजे छोटा असो मोठा असो हे एकत्रितपणे आर्थिक सहकार्याचे निर्णय घेतात आणि या सर्वांना समान दर्जाचं वागवलं जातं. आणि या समान दर्जानं वागवल्यामुळं काय की लहान देशांना हक्क प्राप्त होतात आणि या हक्क प्राप्त झाल्यामुळं एकत्रित निर्णयानं काय होतं, अनेक आर्थिक फायदे या देशांना होतात. म्हणून लहान देशांना अतिशय लाभदायक हा एक युनियन संघ आहे. पुढचा मुद्दा असा आहे की व्यवहार तोलाच्या समस्येवर मात.
व्यवहार तोलाच्या समस्येवर मात. तर युरोपीय सामायिक बाजारामुळं काय होतं की सदस्य राष्ट्रांना व्यापारावरील निर्बंध कमी करता आले आणि त्यामुळं त्यांच्यातील व्यापारी संबंध काय झाले, सुधारले. म्हणजे प्रत्येक सभासद देशाच्या विदेशी व्यापारामध्ये वाढ झाली आणि विशेषतः बघा की निर्यातीचे प्रमाण बरंच वाढलं आणि त्यामुळं व्यवहार तोलातील असंतुलन कमी करण्यास मदत झाली. तर अशा पद्धतीनं आपण इथं युरोपीय संघाचे जे काय फायदे आहेत ते फायदे आपण इथं पाहिलेले आहेत. तर आपण तोटे पाहूया. तर पहिला तोटा असा आहे की समान धोरणाची समस्या. तर पहिला तोटा असा आहे की समान धोरणाची समस्या. तर युरोपीय सामायिक बाजारातील सर्व सदस्य राष्ट्रांनी शेतीविषयक एकच समान धोरण स्वीकारण्याचे ठरवले, परंतु समान धोरणाबाबत सभासद राष्ट्रात एकमत होऊ शकलं नाही. म्हणजे त्यामुळं काय की शेतमालाला दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याबाबत सभासद राष्ट्रात अद्याप ही एकमत होत नाही. लक्षात आलं. तर पुढचा मुद्दा असा आहे की मर्यादित यश. तर युरोपीय सामायिक बाजारात अपेक्षित एवढे यश प्राप्त करता आले नाही आणि अशी यावर काय झाली, टीका झाली. म्हणजे वाहतुकीचे दर, व्याजाचा दर किंवा चलनविषयक धोरण इत्यादी क्षेत्रामध्ये अद्याप उद्दिष्टाप्रमाणे भरीव काम झालेलं नाही. म्हणजे इथं काय की मर्यादित यश इथं या तोट्यामध्ये म्हणजे तोटा म्हणून प्राप्त झाले. पुढचा मुद्दा असा आहे की मोठ्या देशांचे वर्चस्व. तर युरोपीय सामायिक बाजाराची सर्व सभासद राष्ट्रे लोकसंख्या, नंतर भौगोलिक क्षेत्रफळ आणि विकासाची जी काही अवस्था आहे त्या अवस्थाबाबत सारखी नव्हती. म्हणजे त्यामुळं काय की मोठ्या देशांचे लहान देशांवर वर्चस्व निर्माण झाल्याचं दिसून येतं. पुढचा मुद्दा असा आहे की राजकारणाचा शिरकाव. तर युरोपीय सामायिक बाजाराचं प्रमुख उद्देश आर्थिक स्वरूपाचे आहेत, परंतु दुर्दैवानं काय की आर्थिक कार्य मागे पडून राजकारणाचा त्यात शिरकाव झाल्यानं आर्थिक प्रगतीऐवजी काय झाली की ती राजकीय महत्त्वाकांक्षेला जास्त महत्त्व देते अशी टीका सुद्धा करण्यात आली. म्हणजे इथं राजकीय शिरकाव करण्यामुळं तोटा सहन करावा लागला कुणाला, युरोपीय संघाला, आणि त्यांच्या आर्थिक विकासामध्ये परिणाम झाला. पुढचा मुद्दा असा आहे की युरोपला जागतिक श्रेष्ठत्व प्राप्त करून देण्यात मर्यादित यश. लक्षात आलं. युरोपला जागतिक श्रेष्ठत्व प्राप्त करून देण्यात मर्यादित यश. म्हणजे वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये समानता आणण्यात अपयश, आणण्यात अपयश, आणि दुसरं म्हणजे उद्योगांच्या गतिशीलतेला अडचणी, अशा अनेक कारणामुळे काय झालं की युरोपला जागतिक श्रेष्ठत्व प्राप्त करून देण्यात युरोपीय संघ किंवा युरोपीय सामायिक बाजार आहे तो बाजार मर्यादित प्रमाणामध्ये त्याला यश आलेले आपल्याला दिसून आले. म्हणजे काय की थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की युरोपीय सामायिक बाजाराच्या किंवा युरोपीय संघ जे आहेत ते कार्यपद्धतीमध्ये जे आपण दोष किंवा त्याचे तोटे पाहिलेले आहेत ते तोटे जरी असले तरी त्याचे महत्त्व काही कमी झालेलं नाही. कारण काय की आर्थिक सहकार्य आणि व्यापार वृद्धीला चालना देण्याचं महत्त्वाचं कार्य या युरोपीय संघानं किंवा या बाजारानं केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण युरोपीय सामायिक बाजाराची जी काय व्यवस्थापन किंवा स्थापना आहे ते पाहिलेलं आहे, त्याची सविस्तर चर्चा केलेली आहेत, त्याचे सभासद मंडळ पाहिलेलं आहे, नंतर युरोपीय सामायिक बाजाराची कार्य पाहिलेले आहेत, उद्दिष्टे पाहिलेले आहेत, नंतर या युरोपीय संघाची फायदे आणि तोटे कोणते आहेत हे सुद्धा आपण सविस्तर चर्चा केलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.